सभापती आणि उपसभापतीच्या निवड काँग्रेस पक्षाचे दोन्ही अधिकृत उमेदवार विजयी घोषित करण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या काळातला कारभार परत एकदा जनतेच्या आशीर्वादानं काँग्रेस पक्षाच्या बाजूनं लातूरच्या जनतेनं कौल दिला। ह्या निवडणुकीमध्ये ती जबाबदारी आम्ही समजून आमचे सर्व सदस्य व सभापती व उपसभापती ग्रामीण भागातल्या येणाऱ्या काळामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसाठी शेतकऱ्यांच्या असतील, ग्रामस्थांच्या असतील, ग्रामपंचायतीची बरीच कामं जी रखडलेली असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये जो विकास गतिमान करण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहील। सरकार जरी वर आमच्या विचाराचं नसेल पण ग्राम विकासाच्या माध्यमातून जी आम्हाला संधी मिळालेली आहे ती आमच्या सदस्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवले जातील हीच जबाबदारी आमचे सगळे सदस्य घेऊन आजपासून कामाला सुरुवात करतात। विधानसभा आणि पंचायत समितीचा कौल हे दोन्ही कौल जर पाहिले तर या निकालाकडे काय म्हणतात? प्रत्येक निवडणुकीचा विचार प्रत्येक निवडणुकीमध्ये लोक आपापल्या पद्धतीने विचार करतात। ह्या निवडणुकीमध्ये बहुतांश कौल हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा काँग्रेस विचारी किंवा सर्व धर्मसमूह हा विचार राखणाऱ्या पक्षांना जास्त कौल लातूर जिल्ह्याने दिलेला आहे। त्याच्याकडे आपण बारकाव्यानं बघितलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये लातूरची राजकीय संस्कृती ज्या पद्धतीनं लातूरच्या लोकांना अभिप्रेत आहे ती संस्कृती जपण्यासाठीच असे सदस्य निवडून दिलेले आहेत आणि ते सदस्य आपापल्या भागामध्ये त्या पद्धतीनं काम करतात। पुढल्या 5 वर्षामध्ये काय अजेंडा असू शकेल आपला पंचायत समितीच्या माध्यमातून? जास्तीत जास्त ग्रामविकासच्या माध्यमातून गावातले सर्वांगीण विकासाचे प्रश्न सोडवणं हेच आमचा अजेंडा आहे। सर्वसामान्यांची पिळवणूक होत होती, भ्रष्टाचार देखील वाढला होता, निवडणुकीमध्ये देखील मुद्दे उपस्थित झाले होते। आता पारदर्शक कारभार व्हायलाच पाहिजे, झालं नाही हे काँग्रेसचा पायंडाच आहे की भ्रष्टाचारमुक्त कारभार लातूर जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे, लातूर पंचायत समितीमध्ये झाला पाहिजे आणि ह्या ज्या काही घटना आमच्या कानावर किंवा माध्यमांच्या मधून आमच्याकडे येत होत्या असं येणाऱ्या काळामध्ये काही असं आढळू नये याची दक्षता आमचे सर्व सदस्य घेतील, जनसंपर्क दांडगा करतील आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या मदतीनं ते कामं विकासाची कामं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सगळे सदस्य करतील। आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपलं एकंदरीत काय धोरण असणार आहे? पंचायत समितीसारखंच यश मिळवायचं? ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षाच्या चिन्हावर होत नसतात। ग्रामपंचायत निवडणुका त्या ग्रामपंचायतच्या व्यवस्थेपनामध्ये जे पॅनल उभं राहतं त्याच्या माध्यमातून ते पॅनल उभे राहतील त्या वेळेसची भूमिका त्या गावातली काय असेल ती त्यावेळेस आपण बोलू शकतो। आता त्याच्यावर भाष्य करणं काही उचित मला वाटत नाही। धन्यवाद।